पहा सोडवलेला दुसरा उदाहरण आहे आपला. त्यांनी आपल्याला दोन बिंदू दिलेत रेषाखंड AB चे. समजा रेषाखंड असा आहे AB. प्रश्नामध्ये दिलेले A चे निर्देशक -4 आणि 2 -4 आणि 2 गुणाकार 1. B चे निर्देशक 6,2 आणि बिंदू P हा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आहे म्हणजे त्यांचं जे काही गुणोत्तर आहे ते समान आहे. मग मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपल्याला विभाजनाचं सूत्र वापरायची गरज नाही. मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण P चे निर्देशक x, y शोधू. लिहायचं रेषाखंडाच्या मध्यबिंदूच्या सूत्रानुसार मग आपण x ची व्हॅल्यू काढायची. सूत्र आहे सोपं आहे. x बरोबर असते x बरोबर x1 अधिक x2 छेद 2. आता इथं x1 x2 कशाला म्हणायचं तर आपण जे हे A आणि B आहे त्यांनाच x1 y1 आणि याला x2 y2 असं म्हणायचं. तर आपले x1 आणि x2 काय असतील आपले -4 आणि 6 आहे. मांडणी करायची. -4 अधिक 6 छेद 2 बरोबर हे अधिक 6 आहेत हे -4 आहेत. दोघांची वजाबाकी. 2 अधिकची संख्या मोठी आहे म्हणून अधिकच 2 उत्तर येणार आहे. छेदामध्ये 2 म्हणजे उत्तर येईल 1. आता x चे निर्देशक काय आले आपले x बरोबर किती आलं 1 आलं. आता y साठी आपल्याला दुसरा सूत्र आहे मध्यबिंदूचा. तो आहे y बरोबर y1 अधिक y2 छेद 2. y1 आहे तुमचं 2 आणि y2 आहे 2. 2 अधिक 2 आणि छेदामध्ये 2. दोघांची बेरीज 4. छेदामध्ये 2 बे 1 बे 2 4 म्हणजे उत्तर आलं 2. y चे निर्देशक y ची किंमत काय आली 2 आली. झालं. P चे निर्देशक शेवटी लिहायचं. P चे निर्देशक x बरोबर 1 व y बरोबर 2 आहे.